खालापूर तालुक्यातील निगडोली गावात रघुनाथ दत्तू फराट वय वर्ष 70 आणि त्यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही हत्या 100 घरांची वस्ती असणाऱ्या मध्यवर्ती गावात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे खालापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। हत्येचे कारण नेमकं काय हे ग्रामस्थांनाही अजून कळलेलं नाही। मात्र हत्या जमिनीच्या वादातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व बाजूंनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे। रघुनाथ फराट हे रायगड जिल्हा बँकेत सेवेत होते। 7 वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले। नंतर त्यांनी शेती आणि सामाजिक कार्यात स्वतःला सामावून घेतला। शांत, सुस्वभावी आणि मनमिळाऊ रघुनाथ फराट यांची आणि त्यांच्या पत्नीची हत्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाली, आरोपी नेमका कोण याचा तपास खालापूर पोलीस करत आहेत। रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निगडोली या गावामध्ये आज दिनांक 26/5/2026 रोजी खालापूर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की निगडोली गावातील रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट, ज्यांचं रघुनाथ फराट यांचं वय 73 वर्ष आहे आणि सुरेखा फराट यांचं वय 58 वर्ष आहे। हे दोघे वृद्ध दाम्पत्य घरामध्ये राहत होते, एकटेच राहत होते आणि काल रात्री किंवा त्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या दोघांची गळा चिरून हत्या केलेली आहे। त्या पद्धतीने आपण लगेच तपास कार्य चालू केलं, घटनास्थळाला भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने त्यातले जे प्राथमिक पुरावे आपण प्राप्त केलेले आहेत आणि खालापूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करून, म्हणजे खुनाच्या गुन्ह्याची FIR दाखल करून पुढील तपास खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत। हा गुन्हा संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने एक 5 ते 6 तपास पथके बनवून या आरोपींचा निष्पन्न करण्याचा आणि शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच हा गुन्हा उघडकीस येऊन आरोपी निष्पन्न केले जातील अशी आम्हाला खात्री आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।